तू ही रे माझा मितवा मालिकेमध्ये ईश्वरीची पहिली संक्रांत साजरी होत असते। आता अर्णव चोरून चोरूनच ईश्वरीला पाहत सुद्धा असतो। इतकी सुंदर ईश्वरी काळ्या साडीमध्ये दिसत असते। आता अर्णवने त्याच्या आईची साडी ईश्वरीला दिलेली असते। इकडे हॉलमध्ये बायका जमा झालेल्या असतात हळदी कुंकवासाठी आणि त्या बायका म्हणत असतात ईश्वरी कुठे दिसत नाहीये। त्यावेळेला दुसरीच एक बाई म्हणते तिची पहिली संक्रांत आहे ना। त्यावेळेला अंजली म्हणते हो हो तिची पहिली संक्रांत आहे म्हणून तर वेळ लावत आहे ती तयार होण्यासाठी। आता इकडे रूम मध्ये ईश्वरी सात्विकाची म्हणजेच अर्णवच्या आईची साडी नेसून तयार झालेली असते आणि स्वतःलाच आरशामध्ये पाहत असते। ईश्वरी त्या साडीमध्ये खूपच सुंदर दिसत असते। तिने हलव्याचे दागिने सुद्धा घातलेले असतात। आता ईश्वरी अर्णवच्या आईच्या फोटोकडे बघतच म्हणत असते आई तुमच्या या साडीमध्ये ना मला तुमचा स्पर्श आणि तुमची माया जाणवत आहे। आता पुन्हा ईश्वरी त्या फोटोकडे बघतच म्हणत असते तुम्ही आहात आई माझ्यासोबत मला माहित आहे आणि म्हणूनच तर माझ्या बाजूने कौल लागला आणि अर्णव सरांनी स्वतः तुमची साडी मला नेसण्यासाठी दिली आणि आज तुमची साडी घालून मला एक गोष्ट कळाली आहे। ही फक्त साडी मला मिळाली हे मोठं नाही तर तुमचा आशीर्वाद मला मिळाला आहे की माझी आई निर्दोष आहे। तुम्ही माझ्या आईमुळे गेला नाहीत हेच सिद्ध करण्यासाठी मला पुरावा मिळणार आहे। तुमचा आशीर्वाद मिळालेला आहे। ही प्रेमाची लढाई जिंकण्यासाठी मला तुमच्याकडून ताकद मिळाली आहे। आई तुमचा आशीर्वाद असा कायमस्वरूपी माझ्या पाठीशी राहू दे असं ईश्वरी आता ते फोटोकडे बघतच बोलत असते। आता इकडे जमा झालेल्या बायका आणि अंजली यांच्या छान गप्पा चाललेल्या असतात। तिथेच आता अर्णव आकाश आणि मामा सुद्धा एकत्र जमलेले असतात। आता पुन्हा तेथील हळदी कुंकवासाठी आलेली महिला म्हणते अंजलीला अहो तुमच्या सुनबाई किती वेळ लावणार आहेत अजून तयार होण्यासाठी कधी येणार त्या खाली। आता त्या असं म्हणाल्यानंतर या मामी लगेच बोलायला सुरू करतात। आता मामी बोलणार म्हटल्यानंतर काहीतरी कुचका आणि वाईटच बोलणार हे नक्की। आता त्या म्हणत असतात अहो त्याचं काय आहे माहित आहे का आमच्या सुनबाई आहेत मिडल क्लास फॅमिलीमधून आणि एवढ्या मोठ्या घरच्या आता सुनबाई झाल्या आहेत म्हटल्यानंतर एवढे दागिने एवढं सगळं राज्य पाहून त्यांना काही सुचतच नसेल ना म्हणून आवरण्यासाठी वेळ होतोय। आता मामी अंजलीला बघतच म्हणत असतात अंजली बरोबर आहे ना। त्यावेळेला अंजली म्हणते अगं मामी येईल ग येईल आता एवढे येईल बघ। त्यावेळेला अर्णव सुद्धा आता मामांच्याकडे रागाने बघत असतो। आता मामा सुद्धा अरे असू दे रे असं डोळ्यानेच खुणावत म्हणतात। आता या मामींचं असलं बोलणं ऐकून तेथीलच त्या एक काकू म्हणतात मग काय नवीन सुनबाई आहेत त्या वेळ घेणारच की त्या वेळ घेणार नाही तर काय तुम्ही आम्ही वेळ घेणार का। त्यावेळेला मामी म्हणतात म्हणजे काय काय म्हणायचं आहे तुम्हाला मी काय म्हातारी झाले का। नाही नाही अजिबात मी म्हातारी झालेली नाहीये मी अजून तरुणच आहे। आता मामींचा हा ऍटिट्यूड पाहून अंजलीला हसू येतं। आता मामींचं हे बोलणं ऐकून मामा आकाशला म्हणत असतात आकाश तुझं वय जरी 40 झालं तरी तुझ्या आईचं वय 16च राहणार बरं का। त्यावेळेला आकाश म्हणतो बाबा तुमचं काहीही असतं तर मामा म्हणतात अरे थोडी गंमत केली रे आणि आपण दुसरं काही करू शकतो का म्हणूनच। आता मामा असं म्हणल्यानंतर आकाश हसत असतो। तेवढ्यातच नम्रता येते तिला पाहून आकाश म्हणतो अरे नम्रता तू आली आहेस अगं तू कशी आलीस मला सांगितलं असतंस मी आलो असतो तुला न्यायला। आता नम्रता म्हणत असते आकाश सर असं काय आले ना मी माझी। त्यावेळेला आकाश मानेनेच हो असं म्हणतो। त्यावेळेला आता अंजली नम्रताची ओळख त्या बाकीच्या बायकांशी करून देत असते। ती म्हणत असते ही ईश्वरीची बहीण आहे। त्यावेळेला आता मामींचं तोंड मात्र चांगलंच वाकडं झालेलं असतं नम्रताला पाहून। आता तेवढ्यातच ईश्वरी रूम मधून बाहेर येऊन खाली येत असते। आता नम्रता म्हणते हे बघा ईश्वरी आली। त्यावेळेला अर्णव आता अजिबात मागे वळून पाहत नाहीत। आता मामा म्हणत असतात अरे बघ ना तरी पण अर्णव पाहत नाही। आता अंजली म्हणत असते हे बघा आली आमची नवीन सुनबाई। आता ईश्वरी हसतमुखच होऊन खाली येते। आता नम्रता येते आणि ईश्वरीला मिठी मारते आणि म्हणते अगं ईशू किती सुंदर दिसत आहेस तू। आता नम्रता अशी ईश्वरीची स्तुती करत आहे पाहून पुन्हा मामींचं तोंड वाकडं होतं आणि अंजली मात्र खुश होते। आता नम्रता हळूच ईश्वरीला खुणावते थांब जरा जिजू असं म्हणते आणि म्हणते जिजू तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। आता नम्रता असं म्हटल्यानंतर अर्णव पटकन मागे वळतो आणि सेम टू यू असं म्हणत असतो। आता नम्रताकडे पाहता पाहताच ईश्वरीवर नजर अर्णवची पडते। आता ईश्वरी एवढी सुंदर दिसत असते की
की अर्णव तिच्याकडेच एकटक लावून बघतच राहतो. आता नजरच हलवत नाही म्हटल्यानंतर तेथील जमलेल्या बायका, अंजली, मामा, आकाश यांना सगळ्यांना हसू येत असतं आणि वेगळं वाटत असतं. आता मामींचं तोंड काही वाकडच होत असतं. आता काही केल्याने अर्णव नजरच हटवत नसतो. तेवढ्यातच नम्रता आता घसा मोठ्याने वाजवते आणि म्हणते, जिजू तुम्ही किती वेळा असं ईश्वरीला बघत बसणार आहात बरं? आता नम्रता म्हणते, जिजू तुम्ही किती वेळ ईश्वरीला असं बघत राहणार आहात आणि तुम्ही तिळगुळ कधी देणार आहात बरं? त्यावेळेला आता मामा म्हणतात, अरे हो हो ईश्वरीला तिळगुळ दे ना अर्णव, असं म्हणून आता अर्णवला मामा उठवतात. आता अर्णव उठतो आणि तिळगुळ फक्त नम्रतालाच देतो आणि मागे वळत असतो. तेवढ्यातच ईश्वरी म्हणते, सर तुम्ही अजून बायकोला तिळगुळ दिलाच नाही. अर्णव पटकन ईश्वरीला तिळगुळ देण्यासाठी हात पुढे करतो. तेवढ्यातच मामा म्हणतात, अरे अर्णव तिळगुळ देण्या अगोदर विचार कर बर का, कारण एकदा तिळगुळ दिले की आयुष्यभर गोडच बोलावं लागणार आहे. आता अंजली लगेच म्हणते, हो हो मामांचं बरोबर आहे, तिळगुळ देतोयस म्हटल्यानंतर आजचा दिवस तरी तुझा राग कपाटात ठेवावा लागेल. आता हे सगळे अर्णवची अशी गंमत करत आहेत पाहून आकाश लगेच म्हणतो, कोणीही माझ्या दादाची अशी गंमत करायची नाही बर का. आता हे ऐकून अर्णव म्हणतो, चला कोणीतरी आहे माझी साईड घेणार. आता असं म्हटल्यानंतर अर्णव पटकन ईश्वरीच्या हातावर रागानेच तिळगुळ ठेवतो. आता ठेवल्यानंतर ईश्वरी म्हणत असते, अगदी काहीही झालं तरी अर्णव सरांची ही रागवण्याची सवय मी पूर्णपणे बंद करणार आहे. आता अंजली लगेच म्हणत असते ईश्वरीला, ईश्वरी हो हो तू हे नक्की करू शकशील बघ, माझा विश्वास आहे तुझ्यावर. आता नम्रता सुद्धा हो हो अशी करत असते. आता या सगळ्यांच्या गप्पा पाहून मामी लगेच तोंड उघडतात आणि काहीतरी वाईटच बोलणार. इतक्यातच मामा म्हणतात, वल्लरी आज शांत राहायचं, आज हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे ना. आता हे मामा वल्लरी मामीला असे गमतीतच शांत बसवत असतात वारंवार. आता अंजली म्हणते, अगं ईश्वरी ये ना पुढे, सगळ्या महिलांना हळदी कुंकू लाव. आता ईश्वरी सुद्धा पुढे येते. आता येता येताच अर्णवकडे पुन्हा ती पाहते. आता पुढे येऊन सगळ्या बायकांना ओळीने हळदी कुंकू लावायला सुरू करते. आता ईश्वरी इकडे हळदी कुंकू लावून सगळ्या महिलांना नमस्कार करत असते. तेवढ्यातच आकाश आणि नम्रताचं काहीतरी कुजबुजायचं चाललेलं असतं आणि मामींचं लक्ष या आकाशकडेच असतं. आता आकाश नम्रताला खुणावूनच म्हणत असतो, तू काळ्या रंगाचा ड्रेस घातला आहेस, मला सांगितलं नाहीस, मी सुद्धा घातला असता. आता ईश्वरी सगळ्या बायकांना हळदी कुंकू लावत असते. तेवढ्यातच तो राकेश तिथे आलेला असतो. आता त्या राकेशने भांग मिसळलेल्या रेवड्या घेऊन आलेला असतो आणि हा राकेश वाईट नजरेनेच ईश्वरीकडे बघत असतो आणि ईश्वरी सुद्धा त्याच्याकडे बघत असते. तर राकेश एकसारखा तिच्याकडेच पाहत असतो. आता ईश्वरी त्याच्याकडे लक्ष देत नाही. आता इकडे नम्रताची आणि आकाशची चांगलीच नोकझोक सुरू झालेली असते आणि मामींना मात्र ते आवडत नसतं. आता इकडे ईश्वरी ज्या बाईला हळदी कुंकू लावणार त्या बाईच्या पाठीमागे हा राकेश येऊन उभारत असतो आणि नुसता उभारत नाही तर वाईट नजरेने ईश्वरीकडे पाहत असतो. आता ईश्वरीला हे अजिबात आवडत नसतं पण ती काहीच बोलू शकत नाही. आता ईश्वरी अंजलीला हळदी कुंकू लावायला जाते. त्यावेळेला हा राकेश अंजलीच्या पाठीमागे येऊन उभं राहतो आणि ईश्वरीकडे पाहतच स्वतःच्या मनात म्हणत असतो, आज भांग मिसळलेल्या रेवड्या आणल्या आहेत आणि ह्या रेवड्या खाऊन अगदी दंग झालेली, एकदम बेभान झालेली ईश्वरी मला पाहिजे आहे. आता इकडे ईश्वरी अंजलीला तिळगुळ देते आणि तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असं म्हणते. आता ईश्वरी इकडे घाईघाईने फळं घेऊन खाली येत असते. तेवढ्यातच हा राकेश तिच्या पुढे येतो आणि भॉ असं केल्यानंतर ईश्वरी खूपच घाबरते. आता ईश्वरी राकेशकडे खूपच रागाने बघत असते. आता हा राकेश ईश्वरीला म्हणत असतो, अगं आज इंदोरी जिलेबी तू किती सुंदर दिसत आहेस, ही काळ्या रंगाची साडी, हे हलव्याचे दागिने म्हणजे जबरदस्तच दिसत आहेस बघ तू आज. आता ईश्वरी म्हणत असते, आज तू इथून गुपचूप जाणार आहेस की मलाच काहीतरी करावे लागेल. त्यावेळेला राकेश म्हणतो, अगं आज तरी गोड बोल ना माझ्याशी, आज तर संक्रांत आहे ना, सगळेजण एकमेकांशी गोड बोलतात, मग तू सुद्धा आज माझ्याशी गोड बोल ना. आता हा राकेश इतका वाईट असतो की नुसतं घाणच त्या ईश्वरीला बोलत असतो. तो म्हणत असतो, आज तर आपल्या दोघांची पहिली संक्रांत आहे आणि मी तुला काही गोड दिलंच नाही ना. त्यावेळेला ईश्वरी म्हणते, मला नकोय तुझ्याकडून काही सुद्धा गोड, असं म्हणून ईश्वरी तेथून जातच असते. तेवढ्यातच हा राकेश आडवा हात लावतो आणि म्हणतो, अगं तुला घ्यायचं नसलं तरी मला द्यायचंय ना तुला काहीतरी गोड. त्यावेळेला ईश्वरी रागाने म्हणते, रोज इतका तोंडाशी पडतोस तरी सुद्धा तुला अक्कल कशी काही येत नाही तेच मला कळत नाही. आता हा राकेश ईश्वरीला बघून
बघून म्हणत असतो, अगं ईश्वरी, तू जर माझ्या समोर आलीस ना तर ज्याने मन माझं डोकंच काम करायचं बंद करतं बघ, फक्त माझं हार्टच काम करतं, हार्ट माझं धगधग ईश्वरी, धगधग इंदोरी जिलेबी असंच म्हणत असतं बघ, आणि तू मला मिळाल्याशिवाय माझी अक्कल वटणीवर येणारच नाहीये. आता ईश्वरी खूपच चिडून म्हणत असते, एक दिवस अर्णव सर तुझी अक्कल बरोबर ठिकाण्यावर आणतील बघ. त्यावेळेला राकेश म्हणतो, नको नको, आपल्या दोघांच्या मध्ये त्याला आणि कशाला आणतेस बरं तू, प्रत्येक वेळेला त्याचं नाव घेतलंच पाहिजे का, घेऊ नकोस त्याचं नाव अजिबात. आता ईश्वरी म्हणते, बाजूला हो, मला जाऊ दे इथून. आता राकेश म्हणतो, नाही मी जाऊ देणार नाही असं म्हणून ईश्वरीला आडवा हातच लावतो. आता मात्र ईश्वरी खूपच चिडलेली असते, तिच्या हातामध्ये फळं असतात आणि ती फळं कापण्यासाठी तिथे सुरी सुद्धा तिने घेतलेली असते. आता ती इतकी चिडलेली असते की ती सुरीच हातामध्ये घेते आणि राकेशला दाखवते. आता मात्र हा राकेश हात खाली घेतो आणि म्हणतो, अगं असं काय करतेस, काय वागतेस तू, निदान आजच्या दिवशी तरी खून खराबा नको ना. आता हा राकेश ईश्वरी पुढे घाबरलेलं नाटक करतो, हो हो मी घाबरलो बाई घाबरलो, जा इथून तू, असं म्हटल्यानंतर ईश्वरी तेथून निघून जाते. आता हा राकेश पाठीमागे म्हणत असतो, आजची संक्रांत तर मी तुझ्याबरोबर साजरी करणारच आहे. आता इकडे आकाश आणि नम्रता बोलत असतात. आकाश म्हणत असतो, नम्रता, दादा आणि वहिनीचं नातं खूपच युनिक आहे ना, म्हणजे बघ ना, ते दोघे भांडतात सुद्धा पण त्यांच्या नात्यामध्ये प्रेम पण तितकंच आहे, आदर आहे आणि ते दोघे पुन्हा एकमेकांना सांभाळून सुद्धा घेतात. त्यावेळेला नम्रता म्हणते, हो हो बरोबर आहे. नम्रता म्हणत असते, हो ना, त्यांचं नातं एकदम खट्टमिट्ट आहे. आकाश म्हणतो, म्हणूनच त्यांचं नातं कधी सुद्धा बोरिंग होणार नाही. नम्रता म्हणते, त्या दोघांमध्ये इतकी घट्ट फ्रेंडशिप आहे की ती कधीच तुटणार नाही. आता आकाश म्हणतो, हो हो बरोबर आहे ना, म्हणूनच म्हणतात ना, ते प्रेमाची सुरुवात मैत्रीपासूनच होते. नम्रता आता मैत्रीबद्दल बोलताना आकाश म्हणत असतो, मैत्री हे प्रेमाचं पहिलं पाऊल आहे. नम्रता तुला कळतंय ना. त्यावेळेला आकाश म्हणत असतो, आपल्या मैत्रीबद्दल तुझं काय मत आहे. त्यावेळेला नम्रता म्हणते, काय मत असणार आहे, मैत्री म्हणजे बढियाच असते ना. आता आकाश म्हणतो, अगं मैत्री तर बढिया आहेच, पण या मैत्रीच्या पुढे ग्रीन सिग्नल आहे की नाही तेच मला कळत नाहीये बघ. आता नम्रता लगेच विषय चेंज करते आणि म्हणते, मी ईश्वरीला भेटते आणि मी निघते. त्यावेळेला आकाश म्हणतो, अगं नम्रता ऐक ना, थांब ना थोडा वेळ, उद्या आमच्या इथे पतंगचं कॉम्पिटिशन आहे आणि सगळेजण त्यामध्ये भाग घेतात आणि खूपच एन्जॉय करतात, तू देखील ये ना उद्या. आता नम्रता म्हणत असते, अहो सर मी येऊ. त्यावेळेला आकाश म्हणतो, हो हो, या फ्रेंडला मदत करायला तू ये ना. त्यावेळेला नम्रता आता थोडी अडकळते, नाही होई म्हणते आणि ठीक आहे मी येते उद्या असं म्हणते. आता इकडे हॉलमध्ये सगळेच बसलेले असतात. आता मामा हे छान गमतीने म्हणत असतात, वा वा वा, किती छान हळदी कुंकवाचा कार्यक्रम सगळा तुम्हा बायकांमुळे छानच पार पडला आहे, तुमचे खूप खूप आभार. तेवढ्यातच तिथे आकाश येऊन वल्लेरी मामींच्या जवळ बसतो. आता मामी आकाशला पाहून म्हणतात, काय रे, असे सगळे इथे बसलेले असताना तू एकटाच कुठे बाहेर गेला होतास. त्यावेळेला आकाश म्हणतो, नम्रता घरी निघाली होती ना, म्हणून तिला ऑटो मिळवून देण्यासाठी गेलो होतो. मामी म्हणत असतात, अरे तुला काय गरज होती तिच्यासाठी ऑटो बघण्याची. आता मामी या असं काहीतरी राडा सुरू करणार, तेवढ्यातच मामा अंजलीला खुणवतात, तू विषय बदल, पटकन ईश्वरीशी बोलायला सुरू कर. आता ते लगेच अंजली ओळख आणि ईश्वरीला म्हणत असते, ईश्वरी आज किती छान खमंग लाडू बनवलेस ग तू. आता अंजली असं म्हटल्यानंतर ईश्वरी हसत असते. आता अंजली म्हणते, मामा बरोबर आहे ना, ईश्वरीने खूपच छान लाडू बनवले होते ना. त्यावेळेला मामा म्हणतात, हो हो म्हणजे काय, लाडू बनवणारे स्पेशल हात इंदोरचे आहेत ना. आता अर्णव सुद्धा तिरक्या नजरेने ईश्वरीकडे पाहत असतो. आता अंजली ईश्वरीचा हात हातामध्ये घेऊनच म्हणत असते, ईश्वरी आज तू आईची साडी नेसली आहेस असं वाटत आहे, आईच आसपास वावरत आहे बघ. आज आई असती तर तिला खूपच आनंद झाला असता बघ. त्यावेळेला आता अंजली अर्णवकडे बघतच म्हणते, होणार आहे चिंटू. त्यावेळेला अर्णव खाली मान घालूनच निराश होऊनच हो असं म्हणतो. आता या मामी किती जरी शांत बसायला सांगितलं तरी अजिबात शांत बसणारच नाही. त्या म्हणतात, ईश्वरीने अशी सात्विकाताईंची साडी नेसलेलं पाहून मला तर खूपच आश्चर्य वाटायला लागले. आता मामा म्हणतात, घ्या, हिला आता कशाचं आश्चर्य वाटेल ते काही सांगता येत नाही. आता मामी या मामांचं बोलणं ऐकत नाहीत आणि म्हणतात, सात्विकाताईंची
आठवण म्हणून ही साडी जपून ठेवायची का नेसून अशी फिकी करून टाकायची बरं? बरोबर आहे ना अर्णव, तुझं काय मत आहे? आता अर्णव म्हणतो मामी आईचीच इच्छा होती ना. आता अर्णव तेवढ्यातच म्हणतो मला एक महत्वाचा कॉल येत आहे कामाचा, मी येतो इथून. आता मामा म्हणतात घ्या, याला सणावाराचं सुद्धा महत्वाची कामं येतातच. आता अर्णव तेथून गेल्यानंतर हा राकेश तेथे येतो आणि हातामध्ये तो भांग मिसळलेल्या रेवड्यांचा बॉक्स असतो आणि ईश्वरीला म्हणत असतो ईश्वरी सगळ्यांना रेवड्या दिल्या मी, पण तुम्हीच राहिले आहात, घ्या माझ्याकडून या रेवड्या तुम्हाला घ्या. आता असं राकेश म्हटल्यानंतर ईश्वरी घाबरूनच मामांच्याकडे पाहते. आता राकेश म्हणतो अहो असं काय करताय, मामांच्याकडे काय पाहताय, घ्या या रेवड्या घ्या, यामध्ये सुद्धा गुळ आहे, तीळ आहे, गोडवा आहे, आवडतील तुम्हाला. आता हा राकेश ईश्वरीच्या हातावर रेवड्या ठेवतो आणि म्हणतो ईश्वरीजी तुम्हाला सुरी देऊ का? आता हे बोलणं ऐकून मामा थोडे आश्चर्याने म्हणतात सुरी? सुरी कशाला बरं? त्यावेळेला राकेश म्हणतो हो हो, रेवड्या कापण्यासाठी. आता अंजली सुद्धा राकेशकडे थोडे आश्चर्याने बघायला लागते. त्यावेळेला राकेश म्हणतो तसं नाही, म्हणजे हातातच धरून आहेत ना त्या, खातच नाहीयेत, खा की रेवड्या तुम्ही. त्यावेळेला ईश्वरी म्हणते नको, मला रेवड्या नकोत, आज दिवसभरात खूपच गोड झाला आहे, मी उद्या खाईन. आता हा मूर्ख राकेश लगेच अंजलीला मध्ये आणतो आणि अंजलीला म्हणत असतो अंजली बघितलंस का, मी दिलेल्या रेवड्या ह्या खातच नाहीयेत, म्हणजे यांना माझ्याशी गोड बोलायचंच नाहीये का, म्हणून तर त्या रेवड्या खात नाहीये. आता मामी म्हणतात अहो जावई बापू असं काय करताय, अर्णव तिच्याशी गोड बोलला तर पुरेसे आहे. लगेच मामा आता मामीला म्हणतात एवढा तिळगुळ खाल्लास पण तू काही गोड बोलत नाहीस, त्याचं काय करायचं? आता मामांचं हे बोलणं ऐकून अंजलीला हसू येतं आणि हा राकेश हसतच म्हणतो ओ ईश्वरीजी खाताय ना रेवड्या तुम्ही? त्यावेळेला आकाश म्हणतो ओ वहिनी साहेब खावा खावा, तिळगुळासारख्याच या रेवड्या आहेत, काही नाही, खावा तुम्ही पटकन. आता ईश्वरी घरातल्या सगळ्यांचा मान ठेवण्यासाठी राकेशने दिलेली रेवडी खाते. आता आजचा भाग इथेच थांबवला आहे. पुढील भागामध्ये या राकेशचा चांगलाच पोपट झालेला आहे. तो म्हणजे या राकेशने भांग मिसळलेल्या रेवड्या त्या बॉक्समध्ये ठेवलेल्या असतात आणि तोच बॉक्स अंजलीने बदललेला असतो. आता अंजली हे सगळं रात्री सांगत असते की तुम्ही एक्सपायर झालेला रेवडीचा बॉक्स ड्रॉवरमध्ये कशाला ठेवला होता? त्यावेळेला राकेश म्हणतो मग काय काय केलंस तू? त्यावेळेला अंजली म्हणते अहो मी नवीन बॉक्स आणला होता, त्यातला बॉक्स एक तिथे ठेवला आणि तो तुमचा बॉक्स मी फेकून दिला. आता इकडे अर्णव काम करत बसलेला असतो आणि ईश्वरी येऊन तेथे म्हणते सर आजची संक्रांत म्हणजे माझी पहिली संक्रांत तुमच्यामुळे यादगार झाली आहे. तुमच्या आईची साडी तुम्ही स्वतःच्या हाताने मला दिली आणि माझी संक्रांत स्पेशल केली आहे. म्हणजे साडी दिली याचा अर्थ तुम्ही मान्य केला आहे की तुमच्या आईची मी सून आहे. जर त्यांची मी सून आहे तर मी तुमची कोण आहे? असं म्हटल्यानंतर अर्णव ईश्वरीकडे पाहायला लागतो. आता पुढील भागामध्ये अर्णव ईश्वरीला काय उत्तर देणार आहे तेच आपण पाहणार आहोत. तर पुढील रिव्ह्यू ऐकायला विसरू नका आणि हा रिव्ह्यू ऐकला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.